आणि नंबर 2 जर नागरिकांना पण जर काही सूचना असतील त्यांच्या, तर त्यांना देखील आपल्याला आपल्याशी कोणाशी संपर्क करता यायला पाहिजे. आज काय होतंय, पण मग ट्रॅफिक डिपार्टमेंट तरी काय करतंय? आणि तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे खड्ड्यावरती कारवाई करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काल जे काही टाळकुटेश्वर पर्यंतचा जो पट्टा जो आहे, त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी पाणी गेलेलं आहे. काल आपण सुरुवातीला सगळ्या सराफ बाजार असेल, भांडी बाजार असेल, या सर्व ठिकाणी जाऊन आपण त्यांना माहिती करून दिली कापड बाजारामध्ये, त्यामुळे नागरिक सतर्क होते. परंतु रात्री 2:30 वाजता जेव्हा पाणी आलं, तेव्हाही रात्रीचे लोक जागेच असतात गंगा घाटावरचे, आणि आपल्या सगळ्या यंत्रणा जाग्या होत्या. लक्ष देत नाही, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, मराठवाड्याच्या अंडर आहेत किंवा त्यांच्या दबावात असं काही निश्चितच अधिकाऱ्यांनी मराठवाड्याच्या किंवा कोणाच्याच अंडर राहू नये. अधिकाऱ्यांनी जे न्यायी काम आहे ते करायला पाहिजे. जर चुकीचा वापर जर कुठं होत असेल, फ्लड इरिगेशन होत असेल की ज्याच्यावरती MWRने बंधन आणलेली आहे, राज्य शासनाची पण बंधनकारक त्याच्यामध्ये गोष्टी आहे, आणि एकूणच ह्या सगळ्या विषयांवरती इरिगेशन विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तर आम्ही लक्ष ठेवतोच, परंतु इरिगेशन विभागाने देखील लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जर मृतसाठा वापरला जात असेल तर त्याच्यावरती ठीक आहे, आता यावर्षी पाऊस पडणार आणि अशा पद्धतीच्या सगळ्या ठिकाणी वातावरण होतं, परंतु अल निनोच्या ह्याच्यामध्ये फरक झाला आणि दाबाचा पट्टा जो आहे तो बदलला आणि त्याच्यामुळे आज पाऊस आला. नाहीतर नाशिक जिल्ह्यावरती अन्याय होतो काय. समन्यायी जरी पाणी वाटपाचा कायदा असेल तर तो फक्त एकतर्फी आहे. उलटं पाणी काही तिथून मराठवाड्यामध्ये खूप पाऊस झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाही झाला, तर तिथून काही उलटं पाणी येत नाही नाशिकमध्ये. आणि ह्या विषयावरती लक्ष ठेवायला पाहिजे अधिकाऱ्यांनी, आणि नाही ठेवलं तर आम्ही आमदार जे आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लक्ष ठेवून आहोत. माझी आज काय झालंय की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी खूप चांगला पाऊस चालू आहे, पण आपण बघितलं असेल की गेल्या 1.5-2 महिन्यांपासून नाशिक शहरामध्ये शहराला पाणी कपातीला सामोरं जायला लागत होतं. आणि नाशिक जिल्हाच महाराष्ट्रामधला एकमेव जिल्हा आहे की ज्या ठिकाणी समन्वयी पाणी वाटपाचा कायदा लागू झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही या पाणी वाटपाचा कायदा, समन्वयी पाणी वाटपाचा कायदा झालेला नाही. आणि त्यामुळे माझी मागणी ह्याच्यामध्ये अशी होती की जायकवाडी मधला जो 26 TMC त्यांचा मृतसाठा जो आहे, हा मृतसाठा जो आहे तो वापरला जातो, आणि तो मृतसाठा जो आहे तो त्यांना आपल्याला परत भरून द्यायला लागतो. आणि त्याच्यामुळे नाशिक शहराला म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी, इंडस्ट्रीजच्या पाण्यासाठी आणि मेन म्हणजे शेतीच्या पाण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. आणि सातत्याने गेल्या 10-15 वर्षांपासून आम्ही सर्व आमदार याच्यावरती लक्ष ठेवून आहोत, त्याच्यावरती लढतोय. आम्ही न्यायालयामध्ये जाऊन लढा दिला, MWRशी देखील लढा दिला, त्यांनी प्लॅन रिवाईज केलेला आहे. परंतु गोदावरी पाटबंधारे महामंडळाचं ऑफिस जे आहे ते औरंगाबादमध्ये, मराठवाड्यामध्ये आहे, आणि त्यामुळे नाशिक जे काही इरिगेशन विभाग जे आहे, CE ऑफिस, यांचं हे काम आहे की त्या ठिकाणी किती मृतसाठा जो आहे तो वापरला गेला, आणि किती मृतसाठा वापरला गेला, जर त्यांनी तो वापरला असेल तर त्याच्यावरती, त्या अधिकाऱ्यांवरती ती कारवाई होणं गरजेचं आहे. शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचं काम हे नाशिक इरिगेशन विभागाने करायला पाहिजे. जरी त्या गोदावरी पाटबंधारे महामंडळामध्ये वरिष्ठ जरी असले तरी देखील मंत्री महोदय जे आहेत त्यांच्या निदर्शनामध्ये ही वस्तुस्थिती आणून देणं आवश्यक आहे. जी कायम मागणी आहे, मला माहित नाही की ते ऑफिस का इथे शिफ्ट केलं जात नाहीये. गोदावरी पाटबंधारे महामंडळाचं ऑफिस, खऱ्या अर्थाने पाणी इथून सोडलं जातं, पाण्याचं नियोजन सगळं इथून सुरू करायला लागतं. पाण्याचा येवा जो आहे आणि जावक जे आहे ती सुद्धा इथूनच सगळी कॅल्क्युलेट करायला लागते, मॉनिटर सगळं इथून करायला लागतं. पण ते ऑफिस जे आहे हे तिथं आहे. मी सातत्याने मंत्री महोदयांशी देखील या विषयावरती चर्चा केलेली आहे, पण तो अद्यापपर्यंत त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. आत्ताच त्यांनी जे सांगितलेलं आहे, जो आपल्याला स्लाइड शो दाखवला की त्याच्यामध्ये 85,000 क्युसेक्स पाणी, म्हणजे आज बरोबर आहे ना, 8.6 TMC पाणी, 8.6 TMC पाणी या 2 दिवसामध्ये जवळपास त्यांना गेलेला आहे. त्याच्यातलं आपण असं म्हणू की काही इव्हॅपोरेशन होतं, काही शेतीसाठी वापरलं जातं, पण 5 TMC पाणी 48 तासामध्ये त्यांच्याकडे निश्चित स्वरूपामध्ये पोहोचणार आहे. मराठवाड्यामध्ये देखील चांगला पाऊस चालू आहे. आपण जे मेंढीगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे आपण केलेलं आहे ना, म्हणजे त्यांचं धरण आणि आपलं धरण किती भरलं की मग त्यांना किती पाणी सोडायचं ह्याचं एक कॅल्क्युलेशन.
त्यामुळे ह्याला काही नाही. ते विषय कुठं होतोय की जो मृत साठा त्यांचा 26 TMC आहे, त्या धरणाची क्षमता मला वाटतं 100 TMC असेल पाणी. 100 TMCला ते धरण पूर्ण भरतंय आणि ते 26 TMC मधलं जे पाणी वापरलं जातंय, मग आपल्याला त्यांचा मृत साठा पण भरून द्यायला लागतो आणि प्लस त्यांचं धरण पण भरून द्यायला लागतंय. आणि मृत साठा भरून देताना मग आपल्या वरच्या धरणांवरती त्याचा अन्याय होतो आणि जिल्ह्यावरती अन्याय होतो. आज त्यांच्याकडे फ्लड इरिगेशनने ऊसाची शेती होतीये, परंतु आपल्याकडे मग ते सगळेच विषय त्या कायद्याच्यामुळे, समन्यायीच्यामुळे. ऍक्च्युली समन्यायी कायदा हा फक्त वन वे झालेला आहे, हा त्यांच्यासाठी झालाय, समन्यायी नाहीच आहे. नाशिकवरती अन्याय, त्यांच्यासाठी न्याय, एवढंच आहे. आता अमेंडमेंट आपण केल्या ना, माझी MWRRA कडे माझी पिटिशन होती आणि त्या पिटिशनच्या नुसारच त्याच्यामध्ये ज्या काही आम्ही सगळी माझी आपण मुद्दे उपस्थित केलेले होते, त्या सगळ्या मुद्द्यांना अनुषंगाने मग ते मेंढीगिरी समितीचा अहवाल जो आहे तो पूर्ण रिवाईज झाला. त्याच्यावरती अजून तो फायनल व्हायचं काम बाकी आहे. त्याचं हिअरिंग वगैरे सगळं संपलेलं आहे, पण फक्त त्याचं फायनल होणं काम बाकी आहे.